तुळजाभवानीचे गाभाऱ्यातील दर्शन काही दिवस बंद राहणार। 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान फक्त मुखदर्शन घेता येणार। गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामामुळे दर्शन बंद। गडचिरोलीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 52 लाखांच्या दारूसह मालवाहू वाहन पकडलं। कारवाईत 2 आरोपींना करण्यात आली अटक। कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या बसमधील प्रवाशांना चोरट्यांनी लुटलं। 35,000ची रक्कम, दागिने, लंपास, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकाला अटक। उर्वरित आरोपींचा शोध सुरू। माझगाव ते मुंबई ते विजयदुर्ग रोरो सेवा सुरू होणार। गणेश चतुर्थीच्या 3 दिवस आधी सेवा सुरू होणार। सिंधुदुर्ग बंदर निरीक्षक उमेश महाडिकांची माहिती। शनी शिंगणापूर बनावट ॲप प्रकरणाच्या तपासाला वेग। देवस्थान कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये तब्बल 1 कोटीपेक्षा अधिक रक्कम जमा। 2 कर्मचाऱ्यांची पोलिसांकडून चौकशी। राज्यातील 5 लाख विस्थापित सिंधी परिवारांना मालमत्ता पत्र मिळणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। नांदेडमध्ये भर दिवसात तरुणीचं अपहरण। 2 तरुणांनी जबरदस्तीने दुचाकीवर बसवत केलं अपहरण। घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। धुळ्यातील दाम्पत्याची चिपळूणच्या वैशिष्टी नदीमध्ये आत्महत्या। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। 1.5 महिन्यांपूर्वीच दोघांचं लग्न झाल्याची माहिती। बीड शहरामध्ये कचऱ्याचं साम्राज्य। नगरपालिकेच्या कचरा गाड्या बंद असल्यानं अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, तर शहरातील नागरिकांचं आरोग्यही धोक्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।